महापालिका निवडणुकांसाठी एबी फॉर्म वाटप सुरू झाल्यानंतर इच्छुक आणि नाराजांची मोठी गर्दी सगळीकडे पाहायला मिळते। मुंबईमध्ये मातोश्रीच्या बाहेर तर पुण्यामध्ये अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर नेते कार्यकर्ते एबी फॉर्मसाठी ताटकळत असल्याचं पाहायला मिळालं। इतकंच काय तर मुंबई पुण्यासह मोठ्या महापालिकांमध्ये तिकीट न मिळाल्याची नाराजी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आली। बघूया। राज्यभरात तिकिटासाठी धाकधूक, इच्छुकांची गर्दी, उमेदवारी नाकारलेले नाराज, डोळ्यांत अश्रू, कुठे पक्षांतर्गत भडका, कुठे कार्यालयात ठिय्या, सर्व पक्षीयांत नाराजीचा पूर, बंडोबांचा महापूर। मुंबई महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची ही अशी गर्दी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर रात्रीपासून होती। गेल्या 8 वर्षांपासून उमेदवारीची असलेली प्रतीक्षा, जागा वाटपाच्या चर्चांमुळे झालेला उशीर आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरलेले अवघे 24 तास इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना तिकिटाची प्रतीक्षा होती। यात काही दिग्गजांचाही समावेश होता। माजी महापौर किशोरी पेडणेकर सुद्धा दिवसभर 2दा मातोश्रीवर आल्या। तर आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत नाराजी नाट्य पाहायला मिळालं। शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी नाराज झाले। वरळी कोळीवाड्यातून पुन्हा हेमांगी वरळीकरांना संधी दिली जात असल्यानं कोळी यांनी राजीनामा दिला। तिकिटाच्या मागणीसाठी अंजली सूर्यवंशी आणि चेतन सूर्यवंशी हे दोघे बहीण भाऊ सकाळपासून मातोश्री बाहेर बसले होते। आमची एकच मागणी आहे की आम्हाला एबी फॉर्म द्यावा। आम्ही इच्छुक उमेदवार आहे धारावी विधानसभा 186 मधून, पण आमची हीच इच्छा आहे की त्यांनी आम्हाला बोलवून आम्हाला ही उमेदवारी द्यावी। आम्ही 100% काम करून ही उमेदवारी आणू जाऊ शकतो। आमच्या आईवडिलांसाठी भीक मागतो आम्ही, आम्हाला एबी फॉर्म द्या। मी पाया पडतो उद्धव, पकड एक मिनिट। आमची काहीच अपेक्षा नाही, स्वार्थ नाही आमचा, काय खरंच नाही। आईची शपथ, उद्धव साहेब आमच्यासाठी देव माणूस आहे। आम्हाला ही उमेदवारी भेटावी म्हणून आम्ही यासाठी आलेलो आहोत। आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार। मुंबई शिंदेच्या शिवसेनेमध्ये अनेक ठिकाणी नाराजी पाहायला मिळाली। अनेक महत्त्वाच्या जागा भाजपकडे गेल्यानं शिवसेनेत नाराजी दिसतेय। प्रकाश सुर्वे सुद्धा नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे। मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदेच्या नंदनवन या निवासस्थानी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक जमल्याचं पाहायला मिळालं। बसेस घेऊन कार्यकर्ते नंदनवनला दाखल झाले। गरज पडल्यास स्वतंत्र लढण्यावरती शिवसैनिक ठाम असल्याचं पाहायला मिळालं। साहेबांची अजून आमची भेट झाली नाहीये आणि नाराजगी हीच आहे की आमच्या बाले किल्ल्यामध्ये बीजेपीला सीट देण्यात आली आहे। त्यांचा उमेदवार नक्कीच कॅपेबल नाही आहे आणि आम्ही सतत निवडून आलेलो आहोत। तिथे आम्ही काम केलंय। मदत करणार का भाजपची? आम्ही बीजेपीला बिलकुल मदत करणार नाही। आम्हीच उभे राहणार। आम्ही एकनाथ शिंदे साहेबांची भेट झाल्याशिवाय तर जाणार नाही, पण बीजेपीचा जर उमेदवार दिला तर आमचा एकही पदाधिकारी काम करणार नाही आणि मदतही सुद्धा त्यांना करणार नाही। बीजेपीचा उमेदवार दिला तर मदत करा, सगळ्यांची भूमिका आहे। शिंदे भेट अजिबात नाही करणार। पण युतीचा धर्म पाळायला सांगितलं तरी नाही, बिलकुल नाही। आमचा तो बाले किल्ला आहे आणि आम्हालाच मिळाला पाहिजे। आम्ही कामं करत आलो, वॉर्ड बांधत आलो, ग्राउंड लेवलला आम्ही लोक कामं करतोय आणि तुम्ही असं कोणालाही देणार? निवडून आधी आलेत नाही आले हा तरी विचार करा आधी। 2 टन ते पडले त्यांचे मिस्टर, त्याच्यानंतर तुम्ही देताय त्यांना सीट, योग्य नाहीये ना। मुंबई महापालिकेसाठी भाजपनं उमेदवारी यादी जाहीर करताच नाराजी नाट्य समोर आलंय। धारावीतल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी दादरच्या वसंत स्मृती कार्यालयाबाहेर निदर्शनं केली। काँग्रेसमधनं आलेल्या रवी राजा यांना उमेदवारी दिल्यानं भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आहे। ओळखत नसलेला उमेदवार दिला म्हणून कार्यकर्त्यांची नाराजी पाहायला मिळाली। स्थानिक लोकांना उमेदवारी भेटली पाहिजे। रवी राजा ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांना कोणी सुद्धा ओळखत नाही, पदाधिकारी आमचे ओळखत नाही रवी राजा कोण आहे, तर काम कसं करणार, प्रचार त्यांचा कसा करणार? आम्ही बघितलंच नाही त्यांना। आम्ही अजून त्याचं खोटं पण माहित नाही, आम्ही त्यांना ओळखत पण नाही। आम्हाला स्थायिकच पाहिजे। जे आम्ही धारावीत राहतो ना, आम्हाला धारावीचाच रहिवासी पाहिजे, धारावीतलाच पाहिजे। आमचे गटर बिटर पूर्ण भरतात, आम्ही कुणाकडे जाणार? आम्ही धारावीत असलं तर धारावीकडे जाणार ना। काय व्हायला ते स्वतः येऊ शकतात उठून घरातून। काय बाबा काय झालं, तुम्ही राहता कुठे? कोळीवाड्यात, तुम्ही तिथून येऊ शकता का? आम्हाला काय प्रॉब्लेम झाल्यावर येऊ शकता काय? अर्ध्या रात्री आम्हाला काय झाल्यावर तुम्ही आमच्यासाठी येऊ शकता? आमचे
तिथले स्थानिक असेल तर ते येऊ शकतील आमच्यासाठी. आम्हाला स्थानिकच पाहिजे. हम लोग बाहर का जो आएगा सब पदाधिकारी है ना, हम लोग सब रिजल्ट देंगे और घर में बैठेंगे. मुंबई शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नाराजीचा जोरदार धक्का बसला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधवांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी भाजपात प्रवेश केला. राखी जाधव यांनी भाजप आमदार पराग शहा यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला. ठाकरे युतीत योग्य सन्मान न राखल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. नाही, मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने भाजपचं काम चाललेलं आहे, म्हणजे ज्या पद्धतीने विकास कामे चालू आहेत, तर माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारांनी केलेला जो उठाव आहे किंवा माझ्या मतदारांनी केलेली जी मागितलेली जी काही अपेक्षा आहे तर त्यानुसार मी घेतलेला हा निर्णय आहे. माझ्या मतदारसंघाचा देखील विकास व्हावा, घाटकोपर पूर्व विभागाचा विकास व्हावा. पूर्व उपनगरातला एक प्रमुख स्थानी माझा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी ही चारी बाजूनी विकास कामे व्हायला पाहिजे, यामुळे घेतलेला हा निर्णय आहे. पुण्यातही अजित पवारांच्या बंगल्याबाहेर इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भाजप कार्यकर्ते धनंजय जाधव यांना तिकीट नाकारल्यामुळे ते थेट अजित पवारांच्या घरी दाखल झाले. धनंजय जाधव यांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळालं. हेमंत रासने यांचा आग्रह डावलून इतरांना उमेदवारी दिल्यानं भाजपतील कार्यकर्ते नाराज आहेत. भाजप आमदारांचं ऐकलं जात नसल्यानं आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसतोय. पुण्यात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पाहायला मिळाली. उमेदवारी कुणाला देतायत हे स्पष्ट नसल्यामुळे आरपीआयच्या नेत्यांनी भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. स्थानिक कार्यकर्ते आहेत जे वर्षानुवर्षे तिथं काम करतायत, आठवले साहेबांचं काम करतायत, बाबासाहेबांच्या विचाराचं काम करतायत. त्यांना दूर ढकलून जर का तुम्ही आमच्यावर उमेदवार लादायचा असेल तर यातनं काय संदेश जाईल. तर संभाजीनगरमध्ये सुद्धा उमेदवारी नाकारल्यानंतर अनेक महिला उमेदवार शिंदे यांच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात धडकल्या. आमदार प्रदीप जयस्वाल हे सुद्धा युतीच्या वाटाघाटींवरती नाराज असल्याचं दिसलं. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर युती तोडा अशी भूमिका प्रदीप जयस्वाल यांनी मांडली. शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर राजेंद्र जंजाळ हे सुद्धा नाराज असल्याचं समोर आलं. शिवसेनेकडनं निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. डोळ्यात अश्रू घेऊनच तेही बाहेर पडले. पक्षाच्या आदेशानुसार मी गेले 30 वर्षापासून पक्षाचं काम करते. आमदार निवडून आणले, खासदार निवडून आणले, जेवढे मला पक्षाने नगरसेवकाची जबाबदारी दिली ते सुद्धा मी 25 वर्षात 5 नगरसेवक निवडून आणले. एवढ्या जबाबदारी मी जर म्हणजे पक्षाच्या आदेशानुसार केल्या आणि आज जर माझ्यासाठी सर्वसाधारण महिला वाढ सुटला आणि मला जर पक्ष न्याय देऊ शकत नाही एक लाडक्या बहिणीला, तर कोणाकडे मी न्याय मागायचा. शहरातले असे 4-5 लोकांचा विषय आहे, तो विषय शिंदे साहेबांशी मी बोलणार आहे. हे सुटलं नाही तर आमची विनंती राहील त्यांना, काही झालं तर युतीमध्ये करत असताना प्रामाणिक युती व्हावी, नाहीतर युती तोडून टाकावी अशी आमची नम्रतेची विनंती. कार्यकर्त्याला तिकीट न देता त्या कार्यकर्त्याच्या जीवावर मोठा झालेला मी जर उभं राहिलो तर त्याच्यावर अन्याय होणार. म्हणून आपण थांबलं पाहिजे, कार्यकर्त्याला न्याय दिला गेला पाहिजे. एक कार्यकर्ता जर माझ्या जागेवर ॲडजस्ट होत असेल तर मला आनंद आहे. ज्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने पक्ष संघटनेचं काम करत असताना दिवसरात्र त्यांनी काम केलं, त्या कार्यकर्त्याला कुठंतरी संधी दिली गेली पाहिजे ही माझी भावना आहे, म्हणून मी माघार घेतो. नागपुरातही भाजपमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं. प्रभाग क्रमांक 15 मधील 2 महिलांच्या जागी नुकत्याच भाजपमध्ये आलेल्या 2 महिला उमेदवारांना उमेदवारी मिळत असल्याचं समोर आलं. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी थेट नितीन गडकरींच्या घरी धाव घेतली. प्रभागाच्या बाहेरच्याच लोकांना उमेदवारी देणार असाल तर पक्षनिष्ठ कार्यकर्ता काय करेल असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. प्रभाग क्रमांक 15 मधील कार्यकर्त्यांनी गडकरींच्या घरातून निघत असलेल्या बावन कुळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना तिकीट कसे देतात साहेब? एका प्रभागातून 2-2 सीटं बाहेरून चालल्या सर, मग कार्यकर्त्यांचं काय होईल? प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना जब मेरा इंटरव्यू में सारे जितने भी पार्लियामेंट लोग बैठे थे उन्होंने मुझसे कहा कमला जी आप तो आमदार लेवल के हो, आपको तो आप हमारे लेवल को हमारे बराबर के हो. सबने मुझे ये इंटरव्यू में ये बात कही. जब मैं आमदार लेवल की हूँ तो मेरी ये टिकट की कोल्हापुरात सतेज पाटलांचे कट्टर समर्थक काँग्रेसचे नेजदार यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत. नेजदार हे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आहेत. उमेदवारी मिळाली नसली तरी सुद्धा निवडणूक लढवण्यावरती नेजदार ठाम आहे. त्यामुळे नेजदार आता काय निर्णय घेणार याकडे समर्थकांचं लक्ष लागलंय. सगळीकडेच ही नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. पुढचे 2 ते 3 दिवस या नाराजांना शांत करण्याचं आव्हान सर्व पक्षीयांसमोर असणार आहे. यातील काही बंडोबा थंडोबा होणार की बंडाचा झेंडा उभारणार हेही पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट,
पुढारी न्यूज, मुंबई.